विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण 5 जे पॉईंट आहेत ते एक्सप्लेन केले होते की कायदेशीर तरतुदीमध्ये आपण मतदानाच्या पद्धतीपर्यंत बघितलेला. आणि आपला जो 6वा पॉईंट आहे तो आहे सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे. आता सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे म्हणजे काय, तर ज्या वेळेस सहकारी संस्थेमध्ये गणसंख्या व्यवस्थित नसेल तर अध्यक्ष काय करतात, व्यवस्थित लोक प्रेझेंट राहण्यासाठी मीटिंगला ते अर्धा तास वाट बघतात. आणि अर्धा तास वाट बघून पण जर आपले प्रॉपर गणसंख्या सभासदांची झाली नाही तर मग अशा वेळेस ती जी मीटिंग असते अर्धा तासानंतर ती मीटिंग मग ते घेतात. पण त्यानंतरही आवश्यक ती गणसंख्या नसेल तर सभा तहकूब न होता कार्यान्वित केली जाते. 8:30ची मीटिंग आहे, 8:30पर्यंत जर गणसंख्या आली नाही, लोक प्रॉपर सभासद नाही आले, तर तुम्ही 9 वाजेपर्यंत त्यांची वाट बघा. आणि 9 वाजेपर्यंत पण जर तुमचे सभासद आले नाहीत तर जितके सभासद आहेत त्यांच्यावरून तुम्ही मीटिंग घेऊ शकता. आणि दुसरा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये, जर सभेचे कामकाज अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लांबले किंवा कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषय अपेक्षित वेळेत संपले नाहीत तर अध्यक्ष सभागृहाच्या संमतीने सभा तहकूब करू शकतात. म्हणजे आपण कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटप्रमाणे मीटिंग चालली आहे, पण त्या एकेका पॉईंटला चर्चा करायला तुम्हाला जास्त वेळ लागला आणि तुम्ही मीटिंग ठेवलेली 2 तासाची आणि 2 तासामध्ये तुमच्या कार्यक्रम पत्रिकेमधले सगळे पॉईंट झालेले नाहीत चर्चा करून आणि निर्णय घेऊन, आणि अर्धे बाकी आहेत आणि अर्ध्या टॉपिकवरती चर्चा करायला तुमचे 2 तास संपून गेले. मग अशा वेळेस अध्यक्ष काय करू शकतात, तर अशा वेळेस अध्यक्ष सभा तहकूब करू शकतात. त्यासाठी सभा पुढील निश्चित किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जाते आणि ही सभा कोणत्याही परिस्थितीत सभेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत घ्यावीच लागते. मूळ सभेची कार्यक्रम पत्रिकाच या सभेसाठी ग्राह्य धरली जाते. समजा 2 तासाची मीटिंग आहे आणि 2 तासात तुमचे अर्धे पॉईंट डिस्कस झाले, अर्धे बाकी आहेत, तर तुम्ही त्या महिन्याच्या 30 तारखेच्या आत तुम्ही पुन्हा सभा घेऊन तुमची ती सभेचे जे पॉईंट आहेत ते सगळे चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल आणि त्याची अंमलबजावणी तुम्हाला नंतर करायची आहे. हा याचा अर्थ आहे सभा तहकूब होण्याचा. त्याच्यानंतर कायदेशीर तरतुदीमधील आपला 7वा पॉईंट आहे प्रस्ताव. तर प्रस्ताव म्हणजे काय, प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी विधानांच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय. विचारार्थ व निर्णयासाठी म्हणजे तुम्ही एक विधानात्मक वाक्य असतं प्रस्तावमध्ये, तुम्ही ते लिहून ठेवता सगळे वाक्य विधानात्मक, आणि म्हणजे तेच विचारार्थ किंवा निर्णयासाठी विधानांच्या स्वरूपात ठेवलेला विषय होय, त्याला म्हणतात प्रस्ताव. सभाध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात, म्हणजे एक विषय. मग उपस्थित सभासद प्रस्तावावर चर्चा करतात. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. प्रस्ताव म्हणजे काय, विधान म्हणजे काय. सर्व सभासदांना लाभांश देणे, हे वाक्य काय झालं, विधानात्मक झालं. सर्व सभासदांना लाभांश देणे, हा प्रस्तावाचं एक उदाहरण दिले मी तुम्हाला. याचा बघा, प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी विधानांच्या स्वरूपात ठेवलेला विषय. मी विधान काय केलंय, सर्व सभासदांना लाभांश देणे. मग हे याच्यावरती विचार होणार, याच्यावरती निर्णय होणार, पण ते वाक्य मी विधानाच्या स्वरूपात ठेवलेलं आहे ॲज अ सचिव म्हणून. मग ह्याच्यावरती सगळे सभासद, व्यवस्थापन समितीची जर मीटिंग असेल तर त्याच्यावरती ते पहिलं डिस्कशन करणार, चर्चा करणार, आणि मग सभासदांना लाभांश द्यायचा की नाही, आपल्याला प्रॉफिट झालेला आहे की नाही, आणि बरं तो प्रॉफिट झाल्यानंतर आपण त्यांना ज्यावेळेस लाभांश देणार आहोत त्याचा दर किती, कधी द्यायचा आहे, हे सगळं ते त्या प्रस्तावामध्ये आपण चर्चा करणार आहोत, त्याला म्हणतात प्रस्ताव. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास तो ठराव म्हणून ओळखला जातो, आणि ज्या वेळेस एखादा प्रस्ताव मंजूर केला जातो तेव्हा त्याला ठराव असे म्हणतात, म्हणजे रिझोल्युशन इंग्लिशमधून. प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीस सूचक असे म्हणतात. एखादी व्यक्ती असते, तो प्रस्ताव मांडतो, ते वाक्य बोलतो, म्हणजे त्यांनी काय केलं, ते सुचवलं. सूचक म्हणजे काय, त्यांनी ते सुचवलं, त्या व्यक्तीने सूचक असे म्हणतात. मग ही व्यक्ती ज्यावेळेस सांगतो की सर्व सभासदांना लाभांश देणे, मग हा सूचक हा
प्रस्तावाला प्रस्तावाला अनुमोद आणि दुसरा जे व्यक्ती आहेत त्या प्रस्तावाला अनुमोदन देतात, की हो हो हे बरोबर बोलतात, की आपल्याला लाभांश मिळाला पाहिजे. मग त्याला म्हणतात अनुमोदक. त्या व्यक्तीला अनुमोदक असे म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते आणि ज्यावेळेस हा प्रस्ताव तयार होतो त्यावेळेस जो सुचवतो प्रस्ताव हा सूचक त्याची सही असावी लागते. प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असावा व तो होकारात्मक असावा. नकारात्मक भाषा प्रस्तावामध्ये नसावी, होकारात्मक असावा. सर्व सभासदांना लाभांश देणे. सभासदांकडून भागभांडवल गोळा करणे. जर आपल्याकडे ऑलरेडी आपण भागभांडवल घेतलंय पण आपल्याला अजून भागभांडवल पाहिजे असेल तर आपण काय करणार आहे, सभासदांकडून भागभांडवल गोळा करणे हा जर प्रस्ताव असेल म्हणजे हा होकारात्मक आहे आणि तो लेखी स्वरूपात असावा. या दोन गोष्टी प्रस्तावासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्त्या सुचवता येतात आणि मतदानापूर्वी मागेही घेता येतो प्रस्ताव. पण एकदा तुमच्या प्रस्तावाचा ठराव झाला की तो तुम्हाला दुरुस्त पण करता येत नाही आणि मागे पण घेता येत नाही. त्यासाठी तुम्हाला रिझोल्युशन म्हणजे ठराव. मग त्या रिझोल्युशनला तुम्हाला अल्टरेशन करावे लागतात. त्यासाठी पण नियम आहेत. जेव्हा ठराव तुमचा तयार होतो त्यावेळेस तो डायरेक्ट बदलता येत नाही. त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतात. पण प्रस्ताव असेल तर तुम्ही तो मागे पण घेऊ शकता. तो तुमचा कॅन्सलही होऊ शकतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत व कार्यक्रम पत्रिकेतील विषयासंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा एकदा सूचित व अनुमोदित झाल्यानंतर तो सभेची मालमत्ता बनते. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येते. समजा आता मीच सांगितलंय प्रत्येक सभासदाला लाभांश मिळावा, एकदाच सांगू शकते मी. 10 वेळा मी तो पॉईंट बोलू शकत नाही. आणि अजून पण जर मला काही सजेशन द्यायचे असतील, काही प्रस्ताव मांडायचे असतील तर मी एकदाच उभी राहणार आणि सगळे प्रस्ताव मी एकदाच बोलणार. एका व्यक्तीला एकदाच उभं राहून सगळं बोलायची परवानगी असते. सारखं तो उभं राहून वेगवेगळे प्रस्ताव वेगवेगळ्या वेळेस मांडणार नाही. बघा, प्रस्तावावर एकदाच बोलता येईल पण सूचकाला प्रस्ताव मांडताना आणि सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण 2 वेळा बोलता येते. आता इथे पूर्वी एकच वेळा होतं, आता तसं नाही. आता थोडासा नियम बदललेला आहे. आता इथे यांनी काय दिलेलं आहे, 2 वेळा बोलता येते. 2 वेळा पूर्वी तसं नव्हतं. मागच्या वर्षीपर्यंत मी जे शिकवलं त्याच्यामध्ये फक्त एकदाच बोलता यायचं. पण आता तुम्हाला 2 वेळा बोलायची, हा नवीन नियम आहे. 2 वेळा बोलायची परवानगी आहे. कशावरती? प्रस्तावावरती. हे झालं आपलं कायदेशीर तरतुदीतील पुढचा भाग. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ठराव. बघा, ठराव फार महत्त्वाचा आहे. प्रस्ताव जर तुमचा स्वीकारला गेला तर तो ठराव होतो. सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव होय. सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे जो प्रस्ताव तुम्ही ठेवलेला होता तो सभेने मंजूर केला की तो ठराव झाला. सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो. तुम्ही जो ठराव ठरवता तो तुमच्यावर बंधनकारक आहे. का तुमच्यावर बंधनकारक आहे? कारण ठराव तुम्हीच पास केलेला आहे सगळ्या सभासदांना घेऊन. मग तुम्हाला तो बंधनकारक असणार आहे. तुम्ही तो नाकारू शकत नाहीयेत. आता ठरावावर चर्चा व बदलही करता येत नाही. प्रस्तावावर चर्चा आणि बदल करता येतो पण ठरावावर चर्चा व बदल करता येत नाहीत. ठरावाचे 2 प्रकार आहेत, साधा ठराव आणि निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करावयाचे विशेष ठराव. आता साध्या ठरावामध्ये सहकारी संस्थेला पोटनियमामध्ये दुरुस्ती ठरण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर करावा लागतो आणि हे ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात आणि निबंधकाच्या मंजुरीनंतरच तुम्ही तो ठराव पास केल्यावर त्याच्यावरती अंमलबजावणी करू शकता. कशामध्ये? विशेष ठरावामध्ये. आणि साध्या ठरावामध्ये तुम्ही तुमच्या लेवलला पण तो ठराव पास करू शकता. आणि एकदा झालेला ठराव हा मागे घेता येत नाही. बघा, महत्त्वाचं वाक्य आहे. प्रस्ताव मागे घेता येतो पण एकदा झालेला ठराव हा मागे घेता येत नाही. सभेतील ठराव हा इतिवृत्ताचाच एक भाग बनतो. इतिवृत्त म्हणजे सभा संपल्यानंतर तुम्ही जे काही लिहून ठेवता त्याला इतिवृत्त म्हणतात. मग ठराव हा इतिवृत्ताचाच एक भाग बनतो. हे झालं ठराव, कायदेशीर तरतूद. आता पुढचं जे आहे ते आहे निर्णायक मताधिकारी. आता निर्णायक मताधिकार म्हणजे काय? तर बघा, ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात चर्चा करून, आणि अशा वेळेस काय होतं, कधी कधी निर्णय घेताना समान मतं पडतात. काही सभासद हो सांगतात, काही सभासद नाही सांगतात. मग अशा वेळेस काय करायचं? निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा?
मग अशा वेळेस निर्णायक मताधिकार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, निर्णायक मत. आणि निर्णायक मत देण्याचा अधिकार हा अध्यक्षाला आहे. तुम्हाला गाळलेल्या जागांमध्ये विचारतात, निर्णायक मत देण्याचा अधिकार टिंबटिंबला आहे. कोणाला आहे? अध्यक्षाला आहे. मग हे अध्यक्ष निर्णायक मत घेऊ शकतात. म्हणजे दोन्ही बाजूला प्रस्तावाला इकडून हो आलाय, इकडून नाही आलाय, तर अध्यक्षाचं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. समजा अध्यक्षांनी होच्या बाजूने निर्णय दिला तर तुमचं निर्णय तुमचा हो होणार आहे, किंवा नाहीच्या बाजूने जर मत दिलं तर तुमचा नाहीचा ठराव मंजूर होणार आहे. इतकं महत्त्वाचं आहे निर्णायक मताधिकार. आणि निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? अध्यक्षाला आहे. म्हणजे अध्यक्षाला ज्यावेळेस निर्णय घ्यायचा आहे, निर्णायक मत द्यायचं आहे, त्यावेळेस त्यांनी सुद्धा पूर्ण विचार करून आपलं निर्णायक मत द्यायचं आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई किंवा कुठल्याही प्रकारचा विचार न करता निर्णय घ्यायचा नाही. बघा, अध्यक्ष जो निर्णय घेणार आहेत तो हिताचे निर्णय व्हावेत असा प्रयत्न अध्यक्ष करतो. आणि तो निर्णय, कुठलाच निर्णय तुमचा अनिर्णित नको राहायला. त्याच्याबद्दल त्याच्यामुळे तुम्हाला बरेच धोके असतात जर एखादं डिसिजन पेंडिंग राहिलं तर. कलम 27 उपकलम 1 नुसार अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. अध्यक्षाला संस्थेचा सभासद या नात्याने प्रस्तावावर एक मत देता येते. मात्र प्रस्तावावर समसमान मते पडल्यास एक जादा मत देता येते. त्याला निर्णायक मत असे म्हणतात. अध्यक्षाला अशा प्रकारे 2 मते देण्याचा अधिकार असतो. बघा, अध्यक्षाला अशा प्रकारे किती मतं देण्याचा अधिकार असतो? 2 मत देण्याचा अधिकार असतो. हे झालं आपलं निर्णायक मताधिकारी. आता कायदेशीर तरतुदीमधील आपला पुढचा पॉईंट आहे सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत. बघा, सभेत झालेले कामकाज, संमत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय यांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. बघा, सभेत झालेले कामकाज, संमत झालेला ठराव व घेण्यात आलेले निर्णय, सभेत कुठलं कुठलं कामकाज झालं, कोणते कोणते ठराव आपण पास केले आणि कोणते कोणते निर्णय घेतलेत, याची अधिकृत लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जे निर्णय घेतले, जे ठराव पास केले ते सगळे तुम्ही मीटिंगच्या शेवटी लिहून काढणार आहात. इतिवृत्त. इतिवृत्ताला सभावृत्तांत किंवा सभेचे टिपण असेही म्हणतात. इतिवृत्ताला काय म्हणतात? सभावृत्तांत. सभेत पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय झालं ते सगळं म्हणजे सभेचे इतिवृत्त किंवा सभेचे टिपण असेही म्हणतात. कोणत्याही सभेचे इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयाचा स्पष्ट, अधिकृत व विश्वसनीय लेखी पुरावा असतो. आणि हा सहकारी संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो लेखी पुरावा आहे इतिवृत्तामध्ये. समजा तुम्ही सभासदांना लाभांश देण्याचं काय केलेलं आहे, तुम्ही मान्य केलेलं आहे आणि आता तुम्ही लाभांश दिला नाही, तर हा त्या सभासदाकडे प्रूफ आहे. कारण इतिवृत्तामध्ये तुम्ही लिहिलेलं होतं की आम्ही सभासदांना काय देणार आहोत, लाभांश देणार आहोत आणि किती दराने देणार आहोत, कोणत्या महिन्यात देणार आहेत ते पण तुम्ही लिहिलेलं असतं. आणि तुम्ही जर उद्यानंतर म्हणा आम्ही कधी म्हटलं तुम्हाला लाभांश देणार आहोत, तर तुमच्या इतिवृत्तामध्ये ते नोंद केलेलं असतं. म्हणजे तो पुरावासुद्धा होऊ शकतो. सभेने घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्या संस्थेवर बंधनकारक असतात. सभा जे निर्णय घेते त्याच्यावरती तुम्हाला ते सगळ्यासाठी बंधनकारक असतात. इतिवृत्तातील मजकूर सभासदांना व संचालकांना पाहण्यासाठी खुला ठेवावा लागतो. बघा, तुम्ही सभासद आहात आणि तुम्हाला त्या दिवशी सभेला हजर राहता आलं नाही. जर तुम्हाला सभेला हजर राहता आलं नाही तर तुम्ही संस्थेत आलात आणि तुम्ही कर्मचाऱ्यांना बोललात की काल मीटिंगमध्ये काय काय झालं, मग तुम्हाला तो तोंडी सांगत बसणार आहे का? नाही. तो काय करणार, ते जे इतिवृत्त आहे 2-3 दिवसांचा तुम्ही गेल्या 4-5 दिवसांनी आणि सांगितलं परवाच्या दिवशी जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काय झालं, तर मग तुम्ही तो इतिवृत्त तुमच्यासमोर ठेवणार. मग ते इतिवृत्त तुम्ही काय करणार, तुम्ही वाचणार आहात आणि त्या इतिवृत्तामध्ये तुम्हाला समजणार आहे की त्या मीटिंगमध्ये काय काय निर्णय घेतले, काय काय ठराव पास केले आपण आणि काय काय कामकाज झालं. ह्या इतिवृत्ताचा उपयोग आहे. काय उपयोग आहे इतिवृत्ताचा? काय काय निर्णय घेतले, काय काय कामकाज झालं, काय काय ठराव मंजूर झाले, तुम्ही ते वाचणार आणि मीटिंगमध्ये काय झालं ते तुम्हाला समजणार आहे. हा फायदा आहे.
जे येऊ शकले नाहीत सभासद मीटिंगला, त्यांना इतिवृत्त वाचून मीटिंगमध्ये काय झालं हे समजतं. सभेने घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्या संस्थेवर बंधनकारक असतात. इतिवृत्तातील मजकूर सभासदांना व संचालकांना पाहण्यासाठी खुला ठेवावा लागतो. इतिवृत्त कायम केल्याबद्दल इतिवृत्ताच्या शेवटी अध्यक्ष व सचिवाच्या सह्या असतात. बघा, इतिवृत्तावरती अध्यक्ष आणि सचिव यांच्या सह्या असतात. सभा संपल्यापासून 30 दिवसांच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावे लागते. सभासदांनी मागणी केल्यास इतिवृत्ताची प्रत देणे बंधनकारक असते. जर सभासद म्हटले मला मिळेल का मिनिट्स इतिवृत्ताला मिनिट्स म्हणतात इंग्लिशमधून, मला मिनिट्स मिळतील का मीटिंगच्या, तर तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही त्यांना एक प्रत देऊन टाका. मीटिंगमध्ये काय ते लोक काय करतात, त्याचा वापर करतात. समजा तुम्ही जे इतिवृत्तामध्ये फिक्स केलेलं आहे आणि भविष्यात तुम्ही त्याचा अंमलबजावणी नाही केली, तर हेच सभासद ते जपून ठेवलेलं इतिवृत्त जे त्यांच्याकडे आहे ते तुम्हाला दाखवतात. बघा, तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये असं असं बोलला होतात आणि अजून याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. हा फायदा होतो कोणाला? सभासदांना. मागणी केल्यास आपल्या इतिवृत्ताची प्रत त्यांना देणं बंधनकारक असते. सभेला हजर न राहू शकणाऱ्या सभासदांना सभेतील कामकाजाची माहिती इतिवृत्तामुळे मिळते. मागील कोणत्याही सभेचे इतिवृत्त मागण्याचा सभासदाला अधिकार असतो. समजा तुम्ही आता मीटिंगला नाही येऊ शकले आणि तुम्हाला इतिवृत्त पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही मीटिंगचं इतिवृत्त मागू शकता. आता करंट झालेलीच असलेल्या मीटिंगचंच नाही, त्याच्या आधीचं पण तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला ते मिळतं. आणि इतिवृत्ताचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिलं आहे वर्णनात्मक इतिवृत्त आणि दुसरं ठरावात्मक इतिवृत्त. आता वर्णनात्मक इतिवृत्त म्हणजे कोणतं? दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने इतिवृत्त लिहिलं संस्थेचं तरी चालतं. एक आहे वर्णनात्मक इतिवृत्त आणि दुसरं ठरावात्मक इतिवृत्त. इतिवृत्त हे संक्षिप्त आणि अचूक लिहिले पाहिजे. इतिवृत्त हे छोट्या छोट्या वाक्यांमध्ये लिहितात, लहान आणि एकदम परफेक्ट, त्यामध्ये चूक असता कामा नये. कारण तुमच्या संस्थेचे ते ठराव आहेत, निर्णय आहेत, तुम्ही जे कामकाज करणार त्याची ती यादी आहे. मग तुम्ही ते कसं लिहा? संक्षिप्त आणि अचूक लिहिलं पाहिजे. हे आहे आपलं इतिवृत्त. आणि आता आपलं इथे हे प्रकरण 4 जे आहे ते संपलेलं आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सहकारी संस्थेच्या ह्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत ते तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आणि आता आपल्याला हे जे फरक स्पष्ट करा दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रस्ताव व ठराव हा फरक स्पष्ट करा तुम्हाला नाही आहे. भाग आणि कर्जरोखी हा फरक स्पष्ट करा पण नाही आहे. पुस्तकामध्ये आहे, तुम्हाला पुढे तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर बघा. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येकाने एक एक पुस्तक विकत घ्या. अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला पुस्तक, कारण सगळे जे प्रश्न उत्तरं विचारणार ते पुस्तकातूनच विचारणार आहेत. आणि मी हे पण सांगितलेलं आहे की आपलं काही पोर्शन गव्हर्नमेंटनी वगळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये अंतर्गत साधने व बाह्य साधने पण वगळलेलं आहे. कार्यक्रम पत्रिका, सभा वृत्तांत जे तुम्हाला पेज नंबर 86 आहे, जे तुम्हाला दिसत नाही आता, ते सुद्धा वगळलेलं आहे. फक्त तुम्हाला ज्या वेगवेगळ्या ठेवी आहेत, चालू ठेव, बचत ठेव, पुनरावृत्ती ठेव आणि मुदत ठेव, यांचा तुलनात्मक अभ्यास आहे. आणि सगळ्या मीटिंग म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा, मंडळ सभा, अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, अधिमंडळाची विशेष सभा, अंतिम सभा, याचे फरक स्पष्ट करा. आणि सगळी खाती, चालू खाती, पुनरावृत्ती खाती, मुदत ठेव खाती, बचत खाती, याचे फरक स्पष्ट करा. हे तुम्हाला तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांना? हे आपल्याला कुठं लिहायचं आहे? हे आपल्याला सगळ्यांना होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचं आहे. हे तुम्ही विसरायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला काय काय सांगितलं आहे फरक स्पष्ट करामध्ये? फरक स्पष्ट करामध्ये चालू ठेवी खाते, मुदत ठेव, पुनरावृत्ती, बचत ठेव ते आणि सर्व प्रकारच्या सभा, पहिली साधारण मंडळ सभा, वार्षिक साधारण मंडळ सभा, विशेष सभा, अंतिम सभा, यांचे फरक स्पष्ट करा. होमवर्कच्या वहीमध्ये तुम्ही लिहिणार आहात. आणि आपलं प्रकरण 4 आता इथे संपलेलं आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळे घरी अभ्यास करत असाल. ओके, थँक्यू.